जय श्रीराम मित्रांनो, पहिला तर आलतो बेंजला पंपावर घेऊन. तिच्या पोटात काहीच नव्हतं, म्हणलं जरा जेवायला देऊया. आणि इथं पंपावर क्लायमेट एकदम पावसाचं झालतं एक नंबर मध्ये. आणि आपल्या बेंजला असं तसं काय नाही, पोट भरून जेवण लागते. मग तिथे एक जेवण दिलो मस्तपैकी आणि निघायला चालू केलं वेअरहाऊसला. आजचा दिवस काहीतरी वेगळाच होता. 12-1 वाजलं तरी पूर्ण अंधारच होता, काय कळेनाच झालं. तिथं पंपावर वेळ झाल्यामुळे आहे की नाही, इथं नंबरात गाड्या जरा पुढे गेल्या, त्यामुळे आपण वेअरहाऊस मध्ये एक अर्धा तास लेट गेलो. पण काय नाही, गेल्या गेल्या आपली गाडी लागली भरायला. हमाल दादा पण फुल जोरात होतो, कल्टीवर कल्टी नुसता. एका तासात गाडी भरली आणि गाडी काटा करून डायरेक्ट काढली बाहेर. मग काय मित्रांनो, रम्य अशा वातावरणात आपण ईश्वरपूरला निघायला चालू केलो. मग विश्रामबागला जाताना संभांनाच्या लक्झरीचा पायलट म्हणजे आपलं भैया साहेबांची धावती भेट झाली. आता म्हणला मला सुट्टी होती, येतो म्हणला ईश्वरपूरला. मग तिथे ईश्वरपूर मध्ये पोहोचलो आणि आज होता गुरुवार. म्हणलं आता बाजारमध्ये आपण अडकतोय. मग काय तुम्हाला म्हणलं तसंच झालं, गर्दीमध्ये आपण अडकलो. पण अथर्व अण्णा काय चहा पिण्यातच मग्न होते. मग गाडी गोडाऊन मध्ये लावून त्यांनी सगळं ओल्ड मुंबईला गेलो फालुदा प्यायला. फालुदा प्यायला काय एकटा येतोय, माझ्या बरोबर आलते संतभाऊ आणि